नमस्कार अमोलजी, कसे आहात तुम्ही? मस्त, अगदी मजेत. जय शिवराय. मूवीच्या ट्रेलरला तर जबरदस्त रिस्पॉन्स होताच आणि आता बॉक्स ऑफिसवर काय फीडबॅक आहे, काय रिस्पॉन्स आहे? हे खूप सुंदर फीडबॅक आहे, कारण शिवप्रताप गरुडशेफ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा थरार उलगडून दाखवतोय. आणि विशेषतः जेव्हा थिएटर व्हिजिट्स मी गेले 2 दिवस करत होतो, एक खूप गोड गोष्ट अशी येते की खूप जण मला मेसेजही करतायत की आमच्या आईने हा पहिल्यांदा पाहिला, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहिल्यांदा पाहिला. म्हणजे अगदी नऊवारी साडी नेसणाऱ्या माऊलीपासून ते दुसरी एक फार महत्वाची गोष्ट आहे की लहान लहान मुलांना घेऊन आई वडील येत आहेत आणि त्यांना ते हा चित्रपट दाखवतात. त्या निमित्तानं महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे फॅमिली व्ह्यूइंग हा जो एक प्रकार होता, जो कौटुंबिक सोहळा होता चित्रपट पाहण्याचा, हा पुन्हा एकदा जागा झालेला दिसतो. आणि तरुणाईचा तर प्रचंड प्रतिसाद आहेच, पण त्याचबरोबर कुटुंबासह जाऊन हा सिनेमा पाहणं, हे जे काही चित्र दिसतंय ते खूपच उत्साहवर्धक आणि आशादायक आहे. शिवरायांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्यावर कलाकृती बनवावी ही हवीहवीशी वाटणारी गोष्ट आहे कुठल्याही कलाकाराला. पण आता मराठीमध्ये असं झालंय की बॅक टू बॅक सिरियल्स किंवा सिनेमातून छत्रपतींचा इतिहास मांडला जातोय, अष्टकं होत आहेत सिनेमांची. खरं तर इतिहास तोच आहे, पण मांडणारे अनेक आहेत. तर ॲज अ प्रोड्युसर, ॲज अन ॲक्टर, तुम्हाला काय वाटतं की काय काळजी घेतली पाहिजे तोच इतिहास मांडताना, की जेणेकरून प्रेक्षकांनाही तोचपणा यायला नको आणि प्रेक्षकांची दिशाभूल सुद्धा व्हायला नको? नक्कीच. एक मला वाटतं की मेकर म्हणून ही जबाबदारी नक्कीच असली पाहिजे की आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर आहोत, ही गोष्ट कायम एक मनात ठेवायला हवी. दुसरी गोष्ट, इतिहासाकडे केवळ अभिनिवेशातून पाहण्यापेक्षा निरक्षीर विवेक बुद्धीतून पाहण्याची जी एक सवय, जे आपण त्याला एक सामाजिक जबाबदारी आपण म्हणू शकतो, या सामाजिक जबाबदारीचं सुद्धा भान असायला हवं. आणि बॅक टू बॅक जे सिनेमे येतात, खरं तर याचं थोडंसं आपण मागे गेलो तर 2008 साली राजा शिव छत्रपती मालिका आली आणि त्या आधी जवळपास 20 वर्ष कोणतीही ऐतिहासिक कलाकृती बनली नव्हती. आणि राजा शिव छत्रपती मालिका असेल, त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी मालिका असेल, यानंतर डेफिनेटली एक कॉन्फिडन्स आला या गोष्टी मांडण्याचा, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि जेवढे सिनेमे येतात तेवढं चांगलं आहे, कारण असं म्हटलं जातं की नेपोलियन बोनापार्टवर जेवढी पुस्तकं उपलब्ध आहेत तेवढी पानं सुद्धा अजून महाराजांवर लिहिली गेलेली नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून ही गोष्ट येणं गरजेचं आहे. तुम्ही इतकी वर्ष सिरियल, नाटक, सिनेमा यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज साकारताय. एक कलाकार म्हणून सुद्धा तुम्हाला ते मोनोटोनस होऊ नये याच्यासाठी तुमची काय प्रोसेस आहे? तुम्ही काय करता? नाईस क्वेश्चन. कारण ही मोनोटोनी होण्याची कायम भीती असते. पण एक खूप सोपं गणित असतं की मागची पाटी पुसून नव्यानं पाटी लिहायला सुरुवात करणं. कारण प्रत्येक वेळी तेवढ्याच तडफेनं तुम्हाला ती भूमिका साकारायची असते. आणि महाराज साकारत असताना सगळ्यात महत्वाचं तत्व डोक्यात ठेवावं लागतं, ते म्हणजे इदम न मम. हे आपण फक्त काम करतो आणि मागे काय केलं, कारण प्रत्येक माध्यम वेगळं आहे. नाटकाच्या रिक्वायरमेंट्स या डेफिनेटली वेगळ्या आहेत, मालिकेच्या रिक्वायरमेंट्स या वेगळ्या आहेत, आणि मोठ्या पडद्यावर जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. या माध्यमांचं एकतर भान ठेवणं हे पहिलं असतं. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वेळी त्या मनोभूमिकेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे आता आग्रा भेट ही जर आपण एक घटना बघितली तर केवळ दैदिप्यमान घटना एवढं न पाहता, सुरुवातीला महाराजांची असणारी अपरिहार्यता, त्यातून घडलेली एक घटना, त्यावर आलेली महाराजांची उत्स्फूर्त रिॲक्शन त्यांच्या संस्कारानुसार, त्या रिॲक्शन मध्ये नेमकं महाराजांचं काय मुत्सद्देगिरी होती की ती केवळ रिॲक्शन होती, त्या रिॲक्शनमुळे झालेला परिणाम, त्या परिणामामुळे आलेलं जीवावरचं संकट, आणि ते संकट आल्यानंतर त्याला शरण न जाता पूर्ण ताकदीनिशी त्याला भिडून त्यातून महाराजांनी करून घेतलेली सुटका, हा जर संपूर्ण सायकोलॉजिकल ग्राफ महाराजांचा लक्षात घेतला तर ते प्रत्येक भूमिका करताना या सायकोलॉजिकल ग्राफ नुसार जाणं कलाकार म्हणून पण फार इंटरेस्टिंग आहे. ॲब्सोल्युटली. एक टेक्निकल प्रश्न विचारायचा आहे की हा सगळा सध्या ग्राफिक्सचा जमाना आहे. VFXवर प्रचंड पैसा खर्च होतो, काही वेळेला प्रचंड टीका पण सहन करायला लागते. म्हणजे आत्ताच अगदी आदिपुरुषचा टीझर आला आणि त्याच्यानंतर दोन्हीपासूनही खूप टीका झाली, VFX आणि एकंदरीत सगळ्यावर. तर तुम्हाला काय वाटतं ॲज अ प्रोड्युसर म्हणून की VFXचा अतिवापर प्रोड्युसर म्हणून खर्चिक आहे आणि कलाकृती म्हणून तापदायक ठरू शकतो? हो, म्हणजे बजेटचा विचार करता एकूण असणाऱ्या VFXचा वापर, त्यासाठी असणाऱ्या तंत्रज्ञांची संख्या आणि त्यासाठी लागणारं बजेट, हे थोडंसं व्यस्त प्रमाण होतं. आणि केवळ VFXच्या माध्यमावर किंवा त्याच्यावर जर खूप जास्त जोर दिला तर कधी कधी
कॉन्टेंट जो असतो तो कॉन्टेंट हातातून निसटेल की काय, केवळ ती भव्यता दाखवण्याच्या ह्याच्यात, याची डेफिनेटली एक भीती असते. आणि त्यासाठी लागणारा वेळ, कारण व्हीएफएक्स जर खूप भरमार असेल आणि त्यासाठी जर पुरेसा वेळ दिला नाही तर 100% जो हवा तो रिझल्ट येऊ शकत नाही. आणि माझं कायम असं मत आहे की व्हीएफएक्स हे ठेचा आहे किंवा लोणचं आहे, लोणच्याची भाजी करू नये. खरंय खरंय. अमोलजी, आता तुम्ही आहात आणि राजकीय प्रश्न मी विचारले नाहीत तर आपल्या व्ह्युअर्सचे, आपल्या खाली येणाऱ्या कमेंट्स काय असतील हे मी तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. आणि आता हे तुम्ही मान्य कराल की हल्ली सगळ्यात राजकारण होतं, तुमच्या खाण्यापासून तुमच्या कपड्यांपर्यंत सगळ्यात राजकारण असतं. 2019ला तुम्ही शिवसेनेच्या आढळराव यांना शिरूरमध्ये हरवल्यानंतर विरोधकांकडून असं एक बोललं गेलं होतं की तुम्ही त्या काळात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका उत्तम वठवल्यामुळे जी इमेज तयार झाली होती जनमानसात त्याचा तुम्हाला फायदा झाला असं विरोधकांचं म्हणणं होतं. आता भाजपचं मिशन 144 आहे, त्यात महाराष्ट्रातले बारामती, शिरूर हे भाजपनं फोकस करणं आणि आता तुमच्यातला अभिनेता तेवढ्याच ताकदीनं शिवरायांच्या भूमिकेत असणं, या योगायोगाचे राजकीय अर्थ नाही का लागत? इट्स टू अर्ली की याचे राजकीय अर्थ इतक्या लवकर नाही काढतायत, कारण जसं यू हॅव करेक्टली पॉइंटेड आउट की आजचं राजकारण हे खूप जास्त परसेप्शनवर होत चाललंय. आणि विशेषतः देशाच्या राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा देशाच्या राजकारणाचा आणि मीडियाचा, म्हणजे मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण राजकारण हे दिवसेंदिवस प्रतीकवादी होत चाललंय आणि मीडिया खूप जास्त प्रतिक्रियावादी होत चाललाय. हे खरं तर लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट आहे. परंतु विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीचा जर विचार केला तर एक उदाहरण मी देऊ इच्छितो की मी पहिला मराठी अभिनेता आहे जो निवडून लोकसभेत गेलाय एवढ्या वर्षांनंतर. आणि याचं एक फार महत्वाचं कारण असं आहे की राजकीय जाणीवा ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या त्या अत्यंत जागरूक आहेत. म्हणजे केवळ मी अभिनेता आहे म्हणून मी काम केलं नाही, म्हणून मी पार्लमेंटरी परफॉर्मन्स दिला नाही तर चालतं, हे गृहीत धरणं साफ चूक आहे. त्यासाठी सातत्यानं तुम्हाला काम करावं लागतं. पार्लमेंटरी तुमचा परफॉर्मन्स लोक पाहत असतात. म्हणजे लोकसभेतल्या प्रत्येक भाषणाची सुद्धा त्याच्यावर कमेंट्स येतात, त्याच्यावर चर्चा होते. ही माझ्या मतदारसंघातही होती, ही महाराष्ट्रातही होते. त्यामुळे डेफिनेटली काम तर करावंच लागतं. आणि दुसरं की ही केवळ राजकीय मूव असू शकत नाही, कारण 2024ला अजून वेळ आहे. कारण महाराष्ट्राच्या विधानसभांचा तुम्हाला वाटतं असं अजून की खूप वेळ राहिलाय? 2024ला अजून भरपूर वेळ आहे. कारण राजकारणात जर आपण बघितलं तर तुम्ही अगदी 2014चं उदाहरण घेतलं तर मला वाटतं साधारणतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये जी वेव्ह क्रिएट करायला सुरुवात केली, ही वेव्ह साधारणतः एप्रिल-मे मध्ये पीकला पोहोचली होती. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ज्याला वेव्ह आपण म्हणतो ती वेव्ह साधारणतः 6 महिने आधी असते. पण त्याआधी निवडणूक लढवण्यासाठी 101% नाही 1001% शेवटी तुमचं काम बोलतं, तुमचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बोलतो. आणि हे जर झालं तर निवडणूक शक्य असते. केवळ फेमच्या जोरावर निवडणूक होत नाही. त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होतो. पण आज म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा 2019ची जी इलेक्शन प्रॉमिसेस होती, ही इलेक्शन प्रॉमिसेस ही ऑलमोस्ट 99% कम्प्लीट आहे. बैलगाडा शर्यता सुरू झालेली आहे. आमच्याकडे जे हायवेचे प्रश्न होते, जो पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, हे सगळे प्रकल्प आज मार्गी लागलेले दिसत आहेत. त्याला मूर्तरूप येणं तेव्हा मी 100% म्हणेन. पण हे काम तर करावंच लागतं. आणि त्याला ऍडिशनल फायदा 2019ला मालिकेचा झाला का, तर हे प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल की हो 100% झाला. कारण अन्यथा केवळ 22 दिवसात लोकसभेची निवडणूक लढवणं हे शक्य नव्हतं. मालिकेमुळे चेहरा घराघरात पोहोचलेला होता. उमेदवार कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नव्हती. परंतु 2019चीच गोष्ट 2024ला रिपीट होईल असं मी गृहीत धरलं तर ती फार मोठी राजकीय घोडचूक ठरेल. राजकारणात असलेला अभिनेता ही तारेवरची कसरत आहे का, हा प्रश्न याच्यासाठी विचारते कारण तुम्ही नुकतंच भाजपमधल्या चाणक्यांना सिनेमाचं आमंत्रण दिलं, राष्ट्रवादीच्या चाणक्य हे प्रीमियरसाठी उपस्थित होते. कसा साधता का बॅलन्स साधण्याची गरज नाहीये, शिरूरपर्यंत पोहोचण्याचा रस्ता बदलणार आहे, वेगळ्या वाटेनं जाणार आहे? नाही, डेफिनेटली मी जसं म्हणालो 2024ला अजून खूप वेळ आहे. आणि दुसरी राजकारण किंवा राजकारणात असणारा अभिनेता ही डेफिनेटली
तारेवरची कसरत आहे. दोन्ही गोष्टींसाठी, की अभिनेता म्हणून सुद्धा तुमच्याकडे बघण्याचे पर्स्पेक्टिव्ह थोडेसे बदलतात. म्हणजे मला अनेकांनी शिवप्रताप गरुडशेठच्या वेळी ही प्रतिक्रिया दिली, की खरं तर डॉक्टर थोडं धास्तावून गेलो होतो, की ज्यांच्यावर आम्ही जीवापाड प्रेम केलं ते डॉक्टर अमोल कोल्हे त्याच प्रामाणिकपणानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणार, की आता राजकीय टिळा लागलेले अमोल कोल्हे आम्हाला तो इतिहास दाखवणार. पण आमच्या अपेक्षा या अगदी रास्त होत्या सिनेमाला जाण्याच्या, की आम्हाला जुने ज्यांच्यावर आम्ही जीवापाड प्रेम केलं तेच शिवाजी महाराज बघायला मिळाले. राजकारणाचा टिळा हा तुम्ही पुसून शिवगंध लावला. मला वाटतं ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे, पण हे करताना नक्की तारेवरची कसरत होते, कारण तुमच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा एक लोकांचा बदलतो. आणि जसं मी म्हणालो, मी पहिलाच मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता आहे, त्यामुळे अजून पाऊलवाट चालतोय. अजून तो हमरस्ता झालेला नाहीये. पण ती पाऊलवाटच कुठेतरी वेगळीकडे जाऊ शकते असं सध्याचं वातावरण आहे. महाराष्ट्रात काय, दिल्लीत काय, तुम्हाला ऑफर वगैरे दिली आहे अमित शहानी काही? नाही, एवढ्या लवकर जर ऑफर आली असती तर ते एव्हा ना सगळीकडे हेडलाईन्स झाल्या असत्या. पण ही खूप प्रामाणिक भावना होती, कारण त्याचा एक इन्सिडन्स आहे. तो इन्सिडन्स असा होता की मी सेंट्रल हॉलमध्ये जेव्हा अनुरागजी ठाकूर यांच्याशी बोलत होते, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर, तेव्हा ते मला मराठी चित्रपटसृष्टीविषयी विचारत होते. आणि मला एका अमराठी खासदाराने सांगितलं की अरे आमच्याकडे तर चंदन तस्करावर सिनेमा येतो तो एवढा मोठा होतो, सोन्याच्या खाण माफियावर सिनेमा येतो तो एवढा मोठा होतो, मग ज्यांना तुम्ही आराध्य दैवत म्हणता ते छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा का मोठा होतो. आणि पार्लमेंटमध्ये जेव्हा या गोष्टी मांडायच्या असतात, की महाराजांचा इतिहास सीबीएसई मध्ये आला पाहिजे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या, जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर अजूनही महाराजांचा भगवा नाही, या गोष्टी मी पार्लमेंटमध्ये मागण्या करतोय. आणि या मागण्या जेव्हा त्याला मूर्तरूप आणायचं असेल, तर डेफिनेटली आज जे सत्तेत आहेत त्यांनी हा इतिहास आणखी प्रभावीपणे जो मांडला जातोय तो पाहिला, तर डेफिनेटली त्या गोष्टींना मदत होईल. आणि त्या दृष्टीनं खरं तर मी अमित भाई शाह यांची, माननीय गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ मागितली. ही अराजकीय भेट होती, त्यामुळे लगेच रस्ता बदलेल असातला काही भाग नाही. शिवराय हे आपली प्रादेशिक अस्मिता आहे. म्हणजे शिवराय प्रत्येकाच्या मनात आहेत. प्रादेशिक म्हणजे आपली भाषा जपणं, आपली संस्कृती जपणं, तरच देश जपला जाईल ही भावना प्रत्येक राज्याच्या मनातल्या लोकांमध्ये असते, जी आपल्याला शिवरायांकडनं शिकवण मिळाली. पण आत्ता सत्ताधाऱ्यांमध्ये असणाऱ्या लोकांकडनं असं म्हणलं जातं की खरं तर प्रादेशिक पक्ष सगळे संपलेच जाणार आहेत. 2024ला फक्त एकच पक्ष असणार आहे. अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं हे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा? नाही, हे नक्कीच दुर्दैवी आहे, कारण जेव्हा आपण आयडिया ऑफ इंडिया म्हणतो आणि आपण जेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा या देशातली जी विविधता आहे ही आपण बघितली पाहिजे. म्हणजे एकीकडे देवाचं वाहन मानला जाणारा प्राणी हा देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये हा आवडीचं खाद्य असतो. ही विविधता आहे. या संस्कृतीमध्ये विविधता आहे, परंपरांमध्ये विविधता आहे. पण जो तुम्ही मुद्दा मांडलात प्रादेशिक अस्मितेचा, माझं उलटं मत आहे की या प्रादेशिक अस्मिता प्रगल्भ आणि टोकदार असल्या पाहिजे. हा माझा अनुभव आहे. म्हणजे हे अजिबात राजकीय विधान नाही, पण जितक्या सहज महाराष्ट्रातून फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला, तितक्या सहज तो पश्चिम बंगालमधून गेला असता का? तितक्या सहज तो तामिळनाडूमधून गेला असता का? किंवा बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत 7 वर्ष बैलगाडा शर्यत हा ग्रामीण महाराष्ट्राचा जीव की प्राण असताना 7 वर्ष बंदी होती. पण यापेक्षा जास्त आक्षेप खरं तर जलीकट्टूवर घेतले गेले होते. पण जलीकट्टूला हात लावण्याचं खरं तर प्रयत्न झाले नाहीत. आणि ही तिथल्या बळीराजाची संस्कृती आहे, तिला ते अव्याहतपणे ती सुरू राहिली. थोडक्यात प्रादेशिक अस्मिता जर टोकदार असेल, प्रादेशिक अस्मिता, आणि ती टोकदार असताना ती केवळ टोकदार असू नये तर ती प्रगल्भ असावी. आणि जर ही प्रगल्भ प्रादेशिक अस्मिता जर असेल, ती धारदार असेल, तर केंद्राचा, देशाचा, राज्याकडे, त्या प्रदेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्की वेगळा असतो. हे मी गेल्या 2-3 वर्षांचा जो अनुभव पार्लमेंटचा आहे त्याच्यावरून ठामपणे सांगू शकतो. कसा योगायोग आहे बघा. म्हणजे आज आपण शिवरायांबद्दल बोलतोय, पण दुसरीकडे आजची महाराष्ट्रातली परिस्थिती ही एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक काहीतरी घटना घडतात अशी आहे. तुम्ही ज्या पक्षापासून तुमच्या राजकारणाची सुरुवात केलीत, शिवसेना, त्या पक्षाचं नाव, त्या पक्षाचे चिन्ह आता गोठवलं गेलंय. म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवूयात, पण आज एक आधीचा शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेबांनंतर शिवसेनेची आजची ही स्थिती बघता तुमच्या मनात काय भावना येतात? खरं तर मी आधी एक वाक्य सांगितलं भूमिका करताना, की नवीन भूमिका घेताना मागची पाठी पुसायची असते.
पण तरी सुद्धा दुसरं एक फार महत्वाची गोष्ट आहे की ती संघटना उभी राहत असताना, शिवसेना उभी राहत असताना कित्येक शिवसैनिकांनी त्याग केलेला आहे, कित्येक शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत, त्यांनी फार मोठा संघर्ष उभा केलेला आहे आणि त्या संघर्षातून शिवसेना हा पक्ष उभा राहिलेला आहे. त्यामुळे हे कोणत्याही संघटनेसाठी, कोणत्याही पक्षासाठी नक्कीच ही गोष्ट वेदनादायक असते. पण सृष्टीचा एक नियम आहे, एखादी गोष्ट किंवा चेंडू आपण जेवढा जोरात आपटतो तेवढा जास्त तो उसळी घेतो आणि त्याच पद्धतीनं आपण जेव्हा शिवसेना संघटनेविषयी बोलतो तेव्हा ती अत्यंत कडवट शिवसैनिकांची अशी संघटना आहे आणि त्यामुळे नक्कीच जरी चिन्ह गोठलं तरी रक्त पेटल्याशिवाय राहणार. पण मग तुम्हाला कोण वाटतं की शिवसेनेचा वारसदार कोण वाटतं तुम्हाला, उद्धव ठाकरे, राज ठाकरे की एकनाथ शिंदे? एक खूप सिम्पल आपलं तत्व असतं की शेजारच्या घरात जेवणाला काय बनवायला पाहिजे याचा निर्णय आपण घेत नाही. नाही नाही, तुम्ही निर्णय का, म्हणजे तुमचं मत, सहज एक मत विचारते खासदार म्हणून, तुम्ही त्या शिवसेनेबरोबर सत्तेत होतात महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जर एक गोष्ट पाहत असाल तर माननीय उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं पक्षाची वाटचाल केलेली आहे, ती जर आकडेवारी जर आपण बघितली तर सक्षमपणे त्यांनी आतापर्यंत शिवसेनेचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच वेळी एकनाथ शिंदेना आज एक जनाधार जो दिसतो आहे, हा जनाधार इट्स टू अर्ली टू कमेंट, कारण केवळ घटना घडतायत म्हणून यावर बोलण्यापेक्षा जेव्हा निवडणुकांना सामोरं जातील, हे दोन्ही गट वेगवेगळे निवडणुकांना सामोरे जातील आणि तेव्हा मतपेटीत जे येईल तेव्हा हे निर्णय देणारा कोणीही राजकीय समीक्षक किंवा कोणीही राजकीय नेता यापेक्षा महत्वाचा असेल तो मतदार राजा याचा खरा निर्णय देईल आणि त्यावेळी या प्रश्नाचं खरं उत्तर मिळेल की कोण खरा वारसदार. निवडणुकीच्या मैदानात जर ही गोष्ट घडली असती तर डेफिनेटली सिंहावलोकनाची वेळ आली असती किंवा अंतर्मुख होण्याची वेळ आली असती. पण ज्या पद्धतीनं हे घडलं ते कोणत्याही संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यासाठी किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यासाठी हे धक्कादायक आहे आणि हे नक्कीच वेदनादायक आहे. एक अगदी शेवटचा प्रश्न विचारते की आता शिवसेनेनं, म्हणजे बाळासाहेबांनंतर सेनेची जी झालेली अवस्था आपण बघतोय, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांनी आणि पक्षप्रमुखांनी यातनं काय धडा घ्यावा? मी खूप लहान कार्यकर्ते आहेत, त्यांनी काय धडा घ्यावा हे सांगण्यासाठी, पण एक मी पुन्हा सांगतो, सृष्टीचा नियम आहे की एव्हरी राईज हॅज अ फॉल अँड एव्हरी फॉल कॅन हॅव अ राईज आणि त्या पद्धतीनं नक्कीच शिवप्रताप गरुडझेप मधलंच एक वाक्य आहे खरं तर, ते म्हणजे जेव्हा संकटासमोर पाठ भिंतीला लागते ना तेव्हा दोन पर्याय असतात, एक म्हणजे हातपाय गाळून शरण जाणं आणि दुसरं म्हणजे पूर्ण ताकदीनिशी त्या संकटाला भिडणं. महाराजांच्या महाराष्ट्रात हा संकटाला भिडण्याचा संस्कार आहे आणि तो जर भिडण्याचा संस्कार प्रत्येकानं मनात ठेवला तर नक्कीच मग ती संघटना कोणती असो, तो पक्ष कोणताही असो, राजकीय दृष्ट्या वातावरण काहीही असो, बदल हा नक्की घडू शकतो. तुम्ही छान उत्तरं दिलीत आणि आता अगदी एक शेवटचा सेक्शन आहे जो रॅपिड फायरचा आहे आणि ॲज युजल तुमच्या अंदाजात तुम्ही धडाधड त्याची उत्तरं द्या, आय एम व्हेरी शुअर. त्यामुळे तुम्ही रेडी आहात का? या. ऑल राईट. पहिला प्रश्न, अमोल कोल्हेंचं आवडतं क्षेत्र कुठलं, अभिनय की राजकारण? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज साकारायला मिळत असतील तर अभिनय. अधिक जवळीक कुणाशी आहे तुमची, शरद पवार की अजित पवार? झाडाशी जवळीक की फांदीशी जवळीक हा प्रश्न आहे. हे खूप अवघड आहे कारण दोघांची काम करण्याची पद्धत, दोघांचा व्यासंग हा खूप भिन्न आहे आणि दोघांकडूनही खूप जास्त आपुलकी आहे, दोघांबद्दलही फार जास्त आस्था आहे, जिव्हाळा आहे आणि त्यामुळे मी याला डेफिनेटली पास देईन. वयाचा विचार केला, जनरेशनचा विचार केला तर डेफिनेटली अजितदादांची जी धडाकेबाज वृत्ती आहे ती डेफिनेटली आवडते आणि आदरणीय पवार साहेबांचा जो अनुभव आहे आणि जनरेशन गॅप सोडूनही कनेक्ट होण्याचं, रिलेव्हंट राहणं हे जे आहे ना ते पवार साहेबांकडून शिकण्यासारखं. ओके, पुढचा प्रश्न, तुम्ही मोकळेपणानं कोणाशी बोलू शकता, उद्धव की राज? माझा राज साहेबांशी खूप कमी कनेक्ट आहे, पण डेफिनेटली दोघांमध्ये जर विचारलं तर उद्धव साहेबांशी मी जास्त मोकळेपणाने बोलू शकतो. आणि शेवटचा प्रश्न, संसदेमध्ये उत्तम अभिनय अंग असलेलं व्यक्तिमत्व कुणाचं, एक सत्ताधाऱ्यांमधलं नाव सांगा. सगळ्या देशाला माहिती आहे. तुम्ही सांगा, तुम्ही अभिनेते आहात. कसं संसदेमधले उत्तम वक्ते आणि वक्तृत्व हा जर अभिनयाचा एक भाग मानला तर नक्कीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी.
थँक्यू सो मच. आज तुम्ही वेळात वेळ काढलात आणि इतक्या छान मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. पुन्हा एकदा सविस्तर आपण प्रत्यक्ष भेटून पुढची मुलाखत करायला आवडेल आणि थँक्यू सो मच अगेन. थँक्यू. जय श्री.